बातमीपत्राची सुरुवात आपण करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील तसंच रोहित पवार यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दिक सामन्यानं काका किसी से कम नहीं होता याचा चांगलाच अनुभव रोहित पवारांना शनिवारी आला असेल. हा सामना होता दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाचा. एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह उद्घाटनाच्या निमित्तानं हे नेते आमने सामने आले. एका बाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. मग काय, नव्या दमाच्या रोहित पवारांनी यांनी T20च्या जोशात काका अजित पवारांना एकामागे एक बाउन्सरचा मारा केला. पण अजितदादांनी फॉर्मात आलेल्या बॅट्समॅन प्रमाणे या दोन्ही नेत्यांच्या बॉलिंगवर तुफान फटकेबाजी केली. तर त्याची सुरुवात झाली गावकी आणि भावकीनं. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजितदादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हटलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. दरम्यान रोहित पवारांनी एन.डी. पाटील सभागृहासाठी 40 लाख देणगी जाहीर करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डिंग लावली होती. कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते. त्यामुळे आता चंद्रकांत दादा आणि अजित दादा किती आर्थिक मदत करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समॅन प्रमाणे रोहित पवारांचा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलावला. मी तर साधा कार्यकर्ता आहे. मी लहान माणूस आहे. आत्ताच नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही. त्याने दादांनी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून 10 कोटीचा प्रस्ताव तयार करावा. रोहित पवारांनी 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1-0 मी जोडावं. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा. माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार. तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी. माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये. आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही. मला एक गोष्ट सांगायची. मगाशी चंद्रकांत दादा पाटील पण संगीताला विचारत होते की किती खर्च येणार आहे. संगीताने सांगितलं 10 कोटी. त्याच्यात रोहितने डिक्लेअर केलं 40 लाख रुपये. की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे 9,60,00,000 द्यावे लागतील. आता असं ठरलंय माझं दादांचं, दादा 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो DPCचा निधी आला आहे त्याच्यातनं 5 कोटी रुपये द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल. ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे. नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं. तर त्याच्याकडे पाठवून द्या. त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर, आणि मग तो माझा ऐकेल, तो सही करेल. तर या कार्यक्रमात जयंत पाटलांना भाषणासाठी आमंत्रित करताना आवाजाचं देखणेपण ज्यांच्याकडे आहे असं जयंत पाटील असं कौतुक निवेदकांनी केलं. यावरून अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत निवेदकांना टोला लगावला. पाहूयात.
स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयंतरावजी पाटील साहेब. मगाशी हिंदी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय? त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. तर या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मुलांनाही कानपिचक्या दिल्या. एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. ह्या मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा, जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. ह्या मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा, जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. आता पाहूयात बातमी पवार काका पुतण्यातील सामन्याची. कोकणातील नेत्यांना अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याची जोरदार टीका रोहित पवारांनी केली. 2029 त्या निवडणुकीपूर्वी ते सर्वांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावाही रोहित पवारांनी केला. तर आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नका, तुमच्या पक्षात लक्ष घाला असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. पवार काका पुतण्यामध्ये वाकयुद्ध कसं रंगलं ते पाहूयात. आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या 1 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील. आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काही कारण काय झालंय, काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु ज्यांनी त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या मध्ये नाक खुपसायचं कारण नाही.